हॅलो गाईज, नमस्ते. तर कशा आहात सर्वजण. तर आज तुमचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा पॉईंट असा आहे की आज आम्ही एक मोस्ट अबंडंट प्लेस, म्हणजे सर्वांना माहीत असेल की कधी पडके घरं असतात तर त्या पडक्या घरात जायला खूप जणांना भीती वाटते, पण आज आम्ही ते नवीन ट्राय करणार आहोत. तर अशा घरात जाणं रिस्की बी असते, कारण की खूप धोका असते. काही निघेल त्या घरात किंवा काही असेल पहिलेच काही कधी कोणी काही बी टाकलेलं असते. तर अशा घरात जाणं खूप अवघड आहे, पण तरी पण आम्ही ट्राय करणार आहोत. मी आणि माझा मित्र जयदीप आहे संगे. तर आम्ही दोघं जण जाणार आहोत त्या घरात. थोडी भीती वाटत आहे, कारण की रिस्क बी आहे त्या घरात जाणं. कारण की खूप असे आपण बघता की टी व्हीवर किंवा असे व्हिडिओ बघितलेले आहेत की कधी काही त्याच्यात भूतगीत काही निघते किंवा काही बी होऊ शकते, हे आम्हाला माहीत नाही. परंतु आम्ही ते करणार आहोत, कारण की खूप दिवसापासून इच्छा होती मला ते करण्याचं, आणि ते करणार आहोत. तर या साईडलाच ते आहे हाऊस, तर तिथं जाणार आहोत आम्ही. तर असंच मी एक व्हिडिओ बघितला होता की मोस्ट अबंडंट प्लेस, विजिटेड मोस्ट अबंडंट प्लेस. तर मला बी असं वाटलं की चला आपण बी व्हिजिट करूया. चला आता मी त्याच्यामध्ये नेणार आहोत. तर तुम्ही सांगा नक्की की तुम्हाला अशा ठिकाणी जायला आवडते का? तर अशी गोष्ट दिसलेली आहे की एकदम आम्ही रूममध्ये गेलो आणि अचानक एक पक्षी आला आणि आमच्या वरून उडून गेला. तर एवढी भीती वाटली आम्हाला की काहीच आम्ही सांगू शकत नाही. आम्ही लगेच दोघं जण बाहेर आलो, कारण की थोडं खूप भिवाट लागलं. तर हे बघू शकता साईडला असले घरं आहेत, कारण की इथं जे नवीन असे बिल्डिंग बांधणं चालू आहेत त्याच्यासाठी हे कॉर्पोरेट म्हणजे लोक राहतात जे काम करतात त्याच्यासाठी घरं बांधलेले आहेत. तर भीतीचं वातावरण तर आहेच, कारण की दिवसा जर एवढं तुम्हाला वाटत असेल वातावरण एवढं भयानक आहे, तर तुम्ही इमॅजिन करू शकता की रात्री कसं असेल. कारण की दिवसात जर एवढं भनभन लागत असेल, कारण की तुम्हाला बघू शकता तुम्ही जवळपास कुठंच तुम्हाला माणूस दिसणार नाही, कारण की ह्या एरियामध्ये खूप असे कमी लोक आहे जे की फिरतात. तर आहेत थोडे, तर या लोकांसाठी इथं पाण्याची टाकीची बी व्यवस्था केलेली आहे. तर इथली घराची अवस्था बघू शकता तुम्ही. पूर्ण घरं असे म्हणजे बांधून पाडण्यात आलेले आहेत, कारण की काही कारणास्तव काही गड्डा असेल त्याच्यामुळे हे घरं पाडण्यात आलेले आहेत. तर सीन तर भारी म्हणजे इथं खूप चांगला असा वातावरण वाटत आहे मला तर, कारण की अशा ठिकाणी फोटो गिटो असे चांगले म्हणजे प्रॉपर जे शूटचे फोटो असतात, जे की तुम्ही बघितले असेल प्रत्येक यूट्यूबरच्या ह्याच्यामध्ये, तशा ह्याच्यामध्ये खूप चांगले फोटो येतात अशा ह्याच्या वातावरणात. तर रस्ता तर खूप भयानक आहे, आणि तुम्ही घराची अवस्था पाहू शकता इथं कसली झालेली आहे. म्हणजे कुठून काय होईल काहीच सांगता येत नाही. तर अजून एक असंच भूतिया टाईप बंगला आहे. तर हा बी लगभग 10-20-30 वर्ष झाले बांधून बंद पडलेला आहे. तर चला हिच्यामध्ये बी जाऊता. हे तर तिच्याहून भारी भयानक दिसत आहे मला. तर हे बी खूप असा म्हणजे बंद पडक आहे. हे सरकारी कॉर्पोरेटचे मला वाटतं घर आहे. तुम्ही बघू शकता. बाहेरूनच एवढा भयानक दिसत असेल तर आत कसा असेल. आणि या साईडला बघू शकता तुम्ही, मला एक झाड दिसत आहे. तर मला तर वाटते हे स्कूल आहे, जे की काही कारणास्तव बंद पडले, कारण की इथं काही घडल्या असल्या अशी घटना त्यामुळे हे बंद पडण्यात आलेलं आहे. तर या साईडला घटना वगैरे काही अवस्था राहिली नाही की चालू करणं दिसत आहे. बोर्ड बघू शकतो तुम्ही, पूर्ण तोडफोड केली आहे. आणि या साईडला या साईडला मला वाटतं बाथरूम आहे, बघू शकता तुम्ही. बाथरूमची बी हालत अशी केलेली आहे, बघू शकता. बाथरूमची हालत पण अशी केलेली आहे, बघू शकता तुम्ही. काहीच जागेवर नाही, पूर्ण खंगाळ झालेली आहे. इकडे बघू शकता तुम्ही बाथरूमचा त्रास झालेला आहे. मला तर खूप भिवाटत आहे. मला वाटत आहे कोणी सिक्युरिटी येऊ नाही, कारण की पूर्ण सेक्युरिटी अंडर खाली आहे. तरी पण पूर्ण ग्लास लाईट पूर्ण दिसलेली आहे. तर चला आपण बाहेर, कारण की इकडं तर झालेलं आहे.
तर फायनली तुम्ही बघितलेलं आहे हा घर. तर चला इथंच मी हा व्लॉग एंड करतो, कारण की खूप टाईम झालेला आहे. आता मला रनिंगला पण जायचं आहे. तर मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की या अशा बिल्डिंगमध्ये जे की पुराणे म्हणजे खूप दिवस झाले बंद पडलेले असते, जे लगभग 50 एक वर्ष झाले असले बिल्डिंगला बांधून आणि बंद पडलेली आहे. काय कारणास्तव असेल कारण त्याचं बंद पडण्याचं. तर मला अशा बिल्डिंगमध्ये जायला खूप आवडते. म्हणजे जायला भीती बी वाटते, परंतु इच्छा असते की अशा बिल्डिंगमध्ये व्हिजिट करावं. तर चला भेटूया नंतर पुढच्या व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात या चॅनलला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय हिंद.